नावाची जादू बघूयात यांच्या या हुकमी टेक्यांची दुसरी बाजू. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, नमस्कार. सह्याद्री वाहिनीवरच्या दुसरी बाजू या तुमच्या अतिशय आवडत्या अशा कार्यक्रमात मी विक्रम गोखले तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. मित्रांनो, या देशाच्या बहुतेक सगळ्या प्रांतांनी या देशाला विविध कलावंत दिले, लेखक दिले, खूप मोठी मोठी माणसं दिली. महाराष्ट्रानेही तशीच दिलेली आहे. सह्याद्री वाहिनी हे एक असं चॅनल आहे, अशी वाहिनी आहे की जिने कधी कोणावरतीही अन्याय केलेला नाही, पक्षपात केलेला नाही. मग तो कलावंत नागरी भागातला असो, अनागरी भागातला असो, सुशिक्षित असो, अशिक्षित असो, खेड्यातला असो, शहरातला असो, कुणावरही अन्याय केलेला नाही. या नियमाला धरूनच सह्याद्री वाहिनीने आज एका अशा कलावंताला इथे पाचारण केलेलं आहे की जो प्रसिद्धीच्या फारसा झोतात नाही, फारशा म्हणण्यापेक्षा झोतात नाहीच, पण प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या अनेक मोठ्या मोठ्या लोकांनी महाराष्ट्रामधल्या या माणसाचं कौतुक केलेलं आहे. अशा या शिवशाहिराला आपण आज इथे बोलवणार आहोत. बोलवण्यापूर्वी त्याच्यावरची एक चित्रफीत आपण पाहणार आहोत. पाहत राहा. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील एका छोट्याशा गावात जन्माला आलेला विजय हा शारीरिकदृष्ट्या जरी अपंग असला तरी बुद्धिमत्तेनं हुशार आणि कलेची आवड असणारा. लहानपणापासूनच त्याचं मन कीर्तन, भारूड अशा लोककलात रमायचं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाची, शौर्याची आणि कार्याची छापही बालपणापासूनच विजयच्या मनावर कोरली गेली होती. पायानं अपंग असणाऱ्या विजयनं भावी आयुष्यात शिवशाहीर बनण्याचं आणि कीर्तनाद्वारे जनजागृती करण्याचं स्वप्न मनी बाळगलं. समाजाचं आपल्यावर असणारं ऋण फेडण्याचे प्रयत्न कोणत्या ना कोणत्या माध्यमातून विजय करू लागला. अपंग लोकांसाठी, अनाथ मुलांसाठी विजयनं शिवाक्षम नावाची संस्था उभारली. आपल्या जिद्दीनं आणि मेहनतीनं समाजात नाव कमावणाऱ्या शिवशाहीर विजय तनपुरे यांची पाहूया दुसरी बाजू. तर मित्रांनो, स्वागत करूया शिवशाहीर विजय तनपुरे यांचं. मी त्यांना घेऊन येतो. विजय, चला या. एक मिनिट. मी बसायला मदत करू? आरामशीर? हो, नक्की. एकदम. कार्यक्रमाला सुरुवात करूया. शाबास. विजय, जन्म तुझा राहुरीचा असं तू म्हणालास ते बरोबर आहे ना? हो. तिथपासून सुरुवात कर. माझा जन्म 25 डिसेंबर 1972ला. गाव राहुरी, परंतु जन्म झाला श्रीरामपूरमध्ये, अहमदनगर जिल्ह्यामध्ये. आणि जन्म झाल्यानंतर मी चांगलाच होतो. एक नॉर्मली जसे मुलं असतात तसा धडधाकट जन्माला आलो. वयाच्या 6व्या महिन्यात मी चालायला लागलो. 9व्या महिन्यामध्ये चांगल्यापैकी पळायला लागलो. आणि कारण माझे वडील मिलिटरीत होते, त्यांना वाटायचं की माझ्या जागेवर हा मिलिटरीत जावा. बरं. आणि मग ते पोलिओ डोस द्यायचं राहून गेलं आणि वयाच्या 2ऱ्या वर्षी मला पोलिओ झाला. हो. आणि मग ते पोलिओ झाला तर कुबडी नव्हती, मला रिंगत चालायचो. परंतु वडिलांनी संस्कार फार चांगले केले माझ्यावरती की मी ज्या मिलिटरीतून ते रिटायर झाले, म्हणजे 61, 65 आणि 71च्या लढाईमध्ये होते, ते 72ला रिटायर झाले. आणि जेव्हा राहुरी कारखान्यावर नोकरीला लागले तेव्हा 3.5 रुपये रोज त्यांना पगार होता रोजाचा. आणि त्यावेळेस आई माझी गुरुवारचा बाजार असायचा राहुरीचा,
आणि ती बाजारातून खाऊ वगैरे आणायची, ते त्याचं कागद गोळामोळा करून फेकून द्यायची उखंड्यामध्ये. पण माझ्या वडिलांनी मला शाळेत जाण्याच्या अगोदर अबकड 1 2 3 4 ABCD त्याची रनिंग कॅपिटल दोन्ही शिकवलं. किंवा माझा देश आहे MAZDESHAAHE आहे असं मला शब्द लिहिता वाचता यायचे. रोमन लिपी. हो. आणि मग मी ते तिनं आईनं फेकून दिला की मी रिंगत रिंगत 2 पायावर जायचो, उखंड्यातून तो कागद आणायचो आणि त्याच्यामध्ये ते वाचत बसायचो. हा लहानपणापासून वाचण्याचा लागलेला छंद. आणि मग त्याच्यामुळे शाळेत गेल्यावरही गुरुजींनी जेव्हा सांगितलं की 0 काढायचा, त्याला एक दांडी द्यायची, मग त्याचा 1 होतो, मग अर्धा शून्य काढा, त्याला अर्धवी दांडी द्या, मग त्याचा 2 होतो. माझ्या लक्षात आलं, म्हणलं हे तर 1 2च शिकवतात. मी तिकडे पाहायचं सोडून दिलं, पट्टी घेतली, धडाधड धडाधड रेषा आखल्या आणि 1 ते 100 लिहून काढले. तोपर्यंत गुरुजी 5 अंकापर्यंत आले होते. त्यांना वाटलं हा शिकवतच का, लिहून नाही राहिला. माझ्याकडे आले, मला तू लिहित नाही. म्हणलं हे काय लिहिलं मी, आणि मग रडून रडून त्यांना सांगितलं. मग ते माझ्या वडिलांना म्हणाले की फार मुलगा तुमचा शिकलाय. आणि असं बालपण माझं गेलं गरिबीमध्ये, अतिशय गरिबीमध्ये. मोठा भाऊ होता, तो वारला, आता 10-1 वर्ष झाले त्याला. आणि किती भावंड तुम्ही? 4 भाऊ. मी 2 नंबरचा, माझ्याहून लहान बाळकृष्ण आणि सर्वात लहान संदीप. मोठा भाऊ मला शाळेमध्ये न्यायचा. मग ते करत असताना राहुरीमध्ये सुदर्शन महाराज होते, पंढरपूरचे, वारले ते 3-4 वर्षापूर्वी. आणि ते कीर्तन करायचे, कीर्तनातून ते पोवाडा करायचे. मग एक पोवाडा समजा राहुरीच्या तहसीलच्या कचेरीच्या पटांगणात झाला, कीर्तनामध्ये अर्धा पोवाडा तानाजीचा घेतला की दुसरं कीर्तन त्यांचं 1 किलोमीटर 2 किलोमीटर अंतरावर असायचं. आणि मग तिथे परत माझी आई मला कडेवर घेऊन जायची, ते पोवाडा त्याच्यातून गातच राहायचे. आणि मग तो प्रभाव पडत गेला. मग मी बी घरामध्ये म्हणलं करूया आपण पोवाडा. म्हणून मी ज्या वस्तीमध्ये राहतो त्याला खळवाडी म्हटलं जातं. पण ज्यावेळेस मी खळवाडी म्हणतो तर लोकांचा भ्रम वेगळा होता की जे ज्ञानेश्वर माऊलींनी म्हणले जे खळांची व्यंकटी सांग ते वेगळं आणि हे वेगळं. आणि त्या खळवाडीत म्हटलं मग आपण काहीतरी पोवाडा करावा म्हणून सगळे लोक जमवले. बरं, आमच्या घरी पोवाड्याचा कार्यक्रम आहे माझा, सगळे जमवले आणि एकटाच उभा राहिलो. लाईट नव्हती खळवाडीतल्या, फक्त 5-6 घरामध्ये लाईट होती. कुठून तरी एक शेजारून वायर लावून बल्ब लावला आणि त्याच्यामध्ये एक पोवाडा केला, तेवढाच यायचा मला. पहिला पोवाडा? हो. जरा ऐकवणार का पहिलाच पोवाडा? हो, माझे गुरु बाबासाहेब देशमुखांचा होता तो, तानाजी मालुसरेंचा. तानाजी वीर चालला सूर्याजी बंधू संगतीला. तानाजी वीर चालला आला तो कोंढाणा किल्ल्याला जिरहाजी कोंढाणा किल्ल्याला जिरहाजी. असा पोवाडा तो. ह्या मर्यादेमुळे, शारीरिक मर्यादेमुळे शाळेमधलं मूल जसं मैदानी खेळ खेळायला जातं तसं तुला कधी जाता आलं नाही. ही तुझी एक खंत असेल. काय म्हणावंसं वाटतंय तुला याबद्दल? क्रिकेटही आवडायचं, त्यामुळे मी खेळायचो ते पण ते गल्लीमध्ये खेळायचो. उजव्या हातामध्ये कुबडी असायची, तेव्हा 2 घ्यायचो त्या, आणि उजव्या हातात कुबडी आणि डाव्या हातात बॅट घ्यायचो. कोणाला तरी तिकडून बॉल टाकायला लावायचो, एका फटकाऱ्यामध्ये ते चेंडू भलताही लांब जायचा आणि तोपर्यंत मी पळत जायचो आणि 1-2 धावा करायचो. पण याच्यावर घेऊनच, हो, याच्यावर फार चाललो मी. आता थोडं नाही शक्य होत, नाही तर मुंबईमधले 17 मजले मी लाईट नसताना चढलेलो आहे. रायगडावर मी पोवाडा करायला जायचो, त्या रोपवेनी न जाता चढून जायचो मी रायगडावरती, ते करून तिथे पोवाड्याचे कार्यक्रम करायचो. अपंगत्व मग जेव्हा हे कळायला लागलं की आता हे नाही आहेच आपल्याला, मग ते नाही आहे तर त्याचा विचार करलेला नकोच, मग जे आहे त्याचा का नाही. मग आमचे अशोक पैठणकर सर मला वर्ग शिक्षक होते. मी वर्गात गुणगुण करायचो आणि त्यांनी मला बाहेर काढलं आणि 15 ऑगस्टला एक दुंडी कवायत केली की बायाच्या शर्टाला असे कोपरं घातले, त्याच्यामुळे त्यांना असं धरायला लावलं म्हणजे त्यांचे हात कट दिसायचे आणि माझं पाय तर गेलेलंच होतं. मग दुंडी कवायत केली. मग ते 1 2 3 4 त्याच्याऐवजी डाळ भात शिरा भात असं करायचे, गोडी शेव, ताजी खारी शेव असं करायचे. आणि मग त्याच्यातून ते करत राहिलो मी ते. आणि मग ते शाळेत कळायला लागलं की. शिक्षण तुझं किती झालं? मी BA शिकलो. BA? हां. कुठले विषय होते BA ला? मराठी होता. बर. हां. आणि बाकीचे 2? इतिहास आणि राज्यशास्त्र. बरोबर. हो.
कुठे झालं शिक्षण तुझं? राहुरी कॉलेजवर, पण यशवंतराव चव्हाणच्या मुक्त विद्यापीठात केलं. पण त्याच्यात तिथं न थांबता मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षाही दिली की अपंगांना प्रेरणा मिळावी म्हणून. वा वा. हां, की भाऊया म्हणलं कसं राहतं ते. तर ते देऊन पाहिली. फक्त मला ते ड्युटी नव्हती करायची. मी सहज गमतीनं म्हणायचो की मला लाल दिव्याच्या गाडीमध्ये तहसीलदार बनून कीर्तनाला जायचं आहे. पण एक परमेश्वराने हे जे आयुष्य मला दिलं आहे, हे बोनस मिळालं आहे मला. हे आयुष्य जे मी तुमच्यासमोर बसलो आहे हे बोनस आहे. 2001ला सांगितलं तर चालेल ना? 2001ला माझ्यावरती फार मोठा आघात झाला. मनोविकार तज्ज्ञाकडे मला ॲडमिट केलं नगरमध्ये. आणि त्यावेळेस मुंबईला एक 8 दिवस आधी आलो होतो मी. आणि एका कॅसेट कंपनीने मला ॲडव्हान्स दिला होता आणि ते रेकॉर्डिंग करून मास्टर कॅसेट त्यांना पोचवायची होती. म्हणजे मुंबईतलं रेकॉर्डिंगला वेळ जातो म्हणून किंवा खर्चिक पडतं मला सगळी टीम आणायला, तर पुण्यात करायचो आणि मास्टर त्यांना नेऊन द्यायची. तर ते पैसे ते डोक्यात हे झाल्यामुळे खर्चून गेले माझ्याकडून, कळलं पण नाही. 15 दिवसामध्ये एवढी मोठी रक्कम ते मी खर्च केली. म्हणजे जवळजवळ सांगायला काय वाटत नाही, 500च्या 76 नोटा 15 मिनिटात मी खर्चवल्या. आणि मग काय डोकं चालं ना, मग आम्हाला ॲडमिट केलं नगरमध्ये. मग तिथे माझा भाऊ बाळकृष्ण त्यानं मातोश्रीवर फॅक्स पाठवला की साहेब तुमच्या जीवनावरती पोवाडा लिहिलेला माझा भाऊ विजय तनपुरे अशा दवाखान्यात ॲडमिट आहे ना, आम्हाला पैशाची गरज आहे. हा फॅक्स जेव्हा ते साहेबांच्या रूममध्ये जायचा, हां हो बाळासाहेबांच्या शिवसेना प्रमुखांच्या, तो वाचला थापांनी आणि 10 मिनिटात थापाचा फोन आला दवाखान्यात की ते ॲडमिट आहेत. म्हणजे हो, मग ते लक्ष राहू द्या म्हणे. आणि तेवढं झालं आणि 1-1.5 तासानंतर नगर शहराचे आमदार अनिल भैया राठोड पैसे घेऊन आले. माझे वडिलांकडे पैसे दिले, पुन्हा बाळूला 20 रुपये दिले आणि सांगितलं की साहेबांना कळवा का पैसे मिळाले म्हणून, नाहीतर मी आज राहुरीच्या रस्त्यावर अशी केस अशी करीत करीत पागलसारखा किंबहुना जगलोही नसतो. काय माझी अवस्था झाली असती हे सांगता येत नाही. हे त्या शिवसेना प्रमुखांचं इतकं सानिध्य लाभलं मला की तब्बल 1 नव्हे 2 नव्हे तब्बल 49 भेटी माझ्या झाल्या. आणि एक भेट 1.5 तासाची राहिली. त्यावेळेस लोक मला म्हणायचे तुम्ही बाळासाहेबांना मागत काहून नाही 15-20 लाख रुपये. म्हटलं मी मागत नाही म्हणून तर आवडतो त्यांना. आणि मला तेच अपंगांना शिकवायचंय की स्वाभिमानानं जगा. आपलं गेलंय काय, त्याच्यापेक्षा आपल्याकडे शिल्लक काय आहे त्याचा विचार करा. यश तुम्हाला मिळेल्याशिवाय राहणार नाही. फारच छान, फारच छान. अभिनंदन तुझं या विचाराकरता. धन्यवाद. फारच छान. तुझा जो काही मित्रपरिवार आहे, हो तुला व्यंगत्व आल्यानंतरचा जो मित्रपरिवार तो खरा मित्रपरिवार आहे असं मी समजतो. हो. तर त्यांच्याबद्दल काय सांगशील? ती मित्राची भूमिका माझ्या भावानीच केली. वारला विठ्ठल मोठा भाऊ. कुबडी नव्हती तेव्हा खांद्यावर मला न्यायचा. नंतर कुबडी झाल्यावर माझं दप्तर न्यायचा, मला माझ्या शाळेत सोडायचा, तो त्याच्या शाळेत निघून जायचा आणि मग परत संध्याकाळी पुन्हा घेऊन यायचा. वर्गात तर अपंग आता ते समाजामध्ये जागृती झाल्यामुळे थोडासा फरक झाला. नाहीतर 20-30 वर्षापूर्वी अपंगाबद्दल फार लोकांना घृणा होती. उगाच आता मला महाराष्ट्र ओळखायला लागला म्हणून सहज ते लोकांपर्यंत जाता येतं. आणि त्यावेळेस खरंच असं वाटतं विजय की आता सुद्धा उपरती होते समाजाला किंवा जाणीव होते झालेली आहे? होते पण तरी सुद्धा इतकी होत नाही. कारण माझ्या स्वतःचा घडलेला अनुभव, आता का विजय तनपुरेंचा कार्यक्रम 10-20 हजार लोक असतात माझ्या कार्यक्रमाला. महाराष्ट्रात कुठेही जाऊ द्या, 1 महिना त्याची तयारी होते, जाहिरात वगैरे होती. आणि मग आता थोडं मी कार्यक्रमात बदल केला. 2-3 गाणे झाल्यानंतर माझी एंट्री असायची आणि मग ते लाईट बंद करून माझ्या चेहऱ्यावर फोकस ते आणि साऊंड सिस्टीम मोठी असती आणि त्याप्रमाणे लोक येतात. आणि एक जण आमच्या नगर जिल्ह्यात अशोक सहकारी कारखाना आहे, तिथे कार्यक्रम होता माझा. आता गेलं म्हणजे सगळे लोक गेस्ट हाऊसला जातात. मग तिथला जो असतो वेटर तो सगळ्यांची उठबस करतो, सगळ्याला खिचडी वगैरे देतो. मी म्हटलं अरे मला दे ना. आता मी अगोदर जातो तो कसं बी आहे त्या स्थितीत निघून जातो, तिथे गेल्यावर चेंज होतं ते. तर ते मला म्हणतो तू डायरेक्ट काय बोलला, बसरान तिकडं. म्हणलं काय झालं? ते विजय तनपुरे भेटू दे म्हणे मला, त्यांना सांगतो हे लंगडे पांगडे आणायचे नाही इथं असे. तुला कळतं का नाही म्हणे, रात्री थंडी वाऱ्याचं कुठे हिंडतो म्हणे, यांच्या संग बावलाटवाणी करतो म्हणे, अजिबात हिंडायचं नाही म्हणे. म्हणलं आणि ते कलाकार आमचे तर ड्रेस वगैरे करू राहिले, कारण माझे 4 गाणे झाल्यानंतर एंट्री राहायची म्हणून हे आधी गेले की मला माहीत राहायचं की इतक्या वेळानंतर आपण आहे. मी बरोबर त्या वेळेत पोहोचायचो. आणि मग त्याचं मी म्हटलं आता
त्याला घाई काय झाली का विजय तनपुरेंचा पोवाडा पुढे बसून ऐकायचा आहे आणि तो मलाच म्हणून राहिला, पण तोपर्यंत त्याला माहीत नव्हतं. आणि मग मी म्हणलं आता मला द्या ना. त्यांनी अक्षरशः प्लेटमध्ये ती खिचडी दिली, अशी आणली, अशी आदळवली, धर खाय म्हणे. म्हणलं पाणी तिकडं नळे म्हणे, तिकडं पिऊन जा म्हणे. असं केलं आणि तो पुढं जाऊन बसला. मग स्टेजवर माझी एंट्री झाली, अंधार पडला, तेव्हा तो समोर होता आणि अर्धा तासाचा पोवाडा ऐकल्यानंतर तो मागून आला आणि मला म्हणला रडून का मला तुम्ही सांगायचं ना असं तसं. मी म्हणलं इथून पुढे जर कुणी अपंग तुला भेटला तर ते कधीही कोणाच्याही चेहऱ्यावर लिहिलेलं नसतं की तो कोणत्या कॅटेगरीचा आहे, म्हणून आलेला प्रत्येक माणूस त्याच लेवलचा आहे असं समजून पुन्हा अपंगासंगे असं कधी करू नका. कारण आपल्या तुमच्या दोघात जो असला आला आत्मा दोघांचा सारखाच आहे, फक्त कर्तृत्वानं माणूस आपण मोठं लहान ठरवतो, पण परमेश्वराकडे ती भावना नाही, तो त्याच्या सारे आपण त्याचे लेकर आहोत. बरोबर आहे, बरोबर आहे. लेखन संस्कृती याबद्दल कशी काय सुरुवात झाली? या संस्कृतीला रुजवण्याकरता काय करावं लागलं किंवा कोणी मदत केली तुला की तू लिहायला पाहिजेस? बरं, शिवशाहीर बाबासाहेब देशमुख माझे गुरु कैलासवासी, त्यांच्या कॅसेट सगळ्या महाराष्ट्राने ऐकल्या. त्यांचा पोवाडा ऐकून मीही तानाजीचा पोवाडा बसवला आणि मग मला वाटायला लागलं की आपले कार्यक्रम व्हावे म्हणून प्रकाश इनामदार पुण्यातले, आता ते गेले दोस्त, हां, तर मी लहान असताना 7वी मध्ये आमच्या राहुरीत आले आणि त्यांनी आकाशवाणी पुण्यावर मला नेलं. तिथे पोवाडा गायला तानाजीचा आणि तो ऐकल्यानंतर मला राहावे ना. मग म्हटलं आपण, मग मी सहज नीना राऊत यांना पत्र टाकलं दूरदर्शनच्या आणि तो कार्यक्रम 2/10/1987ला प्रक्षेपित झाला. तेव्हा मी लोकांना सहज म्हणायचो आज माझा टीव्हीला कार्यक्रम, तेव्हा हे चॅनल नव्हते, नुसतं सांगायचं आज टीव्हीला कार्यक्रम एवढं. आणि तो कार्यक्रम झाला आणि मग मला वाटायला लागलं की आता आपल्या कॅसेट निघल्या पाहिजेत. मग मी म्हटलं आता काय करायचं, तर म्हणजे याच्यासाठी संघर्ष, कारण यशाला शॉर्टकट नसतो. मित्रांनो, आपण एका हरहुन्नरी अशा शिवशाहिराशी गप्पा गोष्टी करतो आहोत, पण एक विश्रांतीची वेळ झालेली आहे. पुन्हा आपण विश्रांतीनंतर भेटतो आहोत. कुठेही जाऊ नका, बघत राहा दुसरी बाजू. तर 1.5 रुपये तिकीट होतं लोकलचं, तेव्हा अपंगासाठी ते डबे पण नव्हते वेगळे आणि ते 1.5 रुपये नसायचं. तर माझा मोठा भाऊ आणि आम्ही खोटं बोलायचो, तिकीट न काढता बसायचो त्या ट्रेनमध्ये, सांताक्रूजला उतरायचो. कित्येक वेळा त्या लोकलच्या गर्दीतून उतरताना पडलो, लोकांनी मला तुडून तुडून बाहेर गेले, किती वेळा लागायचं. दुसरी बाजू या कार्यक्रमात पुन्हा एकदा विश्रांतीनंतर सगळ्यांचं स्वागत. गप्पा गोष्टी करतो आहोत आपण शिवशाहीर विजय तनपुरे यांच्याबरोबर. वाचन संस्कृती ही तुझी तू रुजवून घेतलीस, पण लेखन संस्कृतीबद्दल तू काहीतरी सांगत होतास किंवा सांगणार होतास. त्यांच्याबद्दल, त्या संदर्भातले जे तुझे गुरु आहेत त्यांच्याबद्दल सांगत होतास, ते काय? तर बाबासाहेब देशमुखांच्या कॅसेट ऐकल्या आणि मला वाटायला लागलं की आता माझ्याही कॅसेट निघाव्यात. म्हटलं ठीक आहे, मग त्याप्रमाणे प्रयत्न करायला पाहिजे, पण त्याच्यासाठी मुंबईला झालं पाहिजे. मग नाशिकमध्ये शाहीर साबळे, पद्मश्री शाहीर साबळे, शाहिरी अधिवेशन झालं होतं मोठं. मी त्यांना म्हटलं की मलाही माझा पोवाड्याचे कॅसेट काढायचे. ते म्हणे अरे बाबा असं नाही होत. म्हणलं मग कसं होतं, कारण मी अज्ञान. ते म्हणे त्याच्यासाठी चपला झिजवाव्या लागतात म्हणे. म्हणलं ठीक आहे. माझे वडील मग मला 10-20 रुपये द्यायचे, कारण त्यांनी जे कोणी त्यांना भोंदू लोक यायचे, म्हणायचे पोरगं घोड्यावानी चालायला लागण 21 दिवसात, पण एवढे 150 रुपये खर्च आहे, 200 रुपये खर्च आहे, लुटून न्यायचे. म्हणलं तुम्ही हे जे लुटले जातात तर त्याच्यापेक्षा ते पैसे मला द्या, मी मुंबईला जातो, काहीतरी संघर्ष करून ते करतोच. आणि मग मुंबईला यायला लागलो. फक्त मला आमदार निवास होतं राहायला आमच्या बापूसाहेब तनपुरेंचं, म्हणून राहता आलं, नाही तर मलाही फुटपाथवर इतर कलाकार जसे संघर्ष झाला तसंच करावं लागलं असतं. पण ते करायसाठी मग मी आकाशवाणी आमदार निवासला थांबायचो, तिथून चर्चगेट स्टेशनपर्यंत पायी यायचो. तेव्हा चर्चगेट ते सांताक्रूज ते तिकीट 1 ते 1.5 दागिना घेऊनच, हो, हे कुबडी घेऊनच. तर 1.5 रुपये तिकीट होतं लोकलचं, तेव्हा अपंगासाठी ते डबे पण नव्हते वेगळे आणि ते 1.5 रुपये नसायचं. तर माझा मोठा भाऊ आणि आम्ही खोटं बोलायचो, तिकीट न काढता बसायचो त्या ट्रेनमध्ये, सांताक्रूजला उतरायचो. कित्येक वेळा त्या लोकलच्या गर्दीतून उतरताना पडलो, लोकांनी मला तुडून तुडून बाहेर गेले, किती वेळा लागायचं. मग आता बाहेर पडायचं तर म्हणलं आमच्या राहुरीसारखं स्टेशन नाही, ते काही गाडी गेली का तिची निघून जाईन. म्हणलं आता जाईन निघून ते, पण ती कशाचं, एक लोकल गेली का दुसरी आहे ती तिची उभीच. म्हणलं कसं बाहेर पडायचं. तर भाऊ म्हणायचा
त्या TCच्या जवळ न्यायचा आणि म्हणायचा बच्चे को पाणी पिना है, मग ते देखो बाहेर आहे पाणी जाओ, आणि मग असं बाहेर पडायचो आणि सांताक्रूज स्टेशनपासून तर जुहूच्या हरिराम कृष्ण मंदिर जे आहे तिथे तिथे तिथपर्यंत पायी चालायचो. आणि मग तिथे गेल्यावर गेटच्या आत मला सोडलं जात नसायचं, कारण मी कोण होतो. आणि मग ते तिथले जे अधिकारी होते कंपनीचे ते यायचे 5 वाजता संध्याकाळी, गाडीच्या बाहेरच बोलायचे, क्या है, म्हणलं सर आपने बुलाया था, ऐसा करो फ्रायडे को आ जाओ. आता फ्रायडे को आ जाओ म्हणल्यावर तो असायचा मंगळवार. म्हणलं मग बुधवार गुरुवार आणि लगेच शुक्रवार येते म्हणायचे फ्रायडे को 2 बजे आ जाओ. इतकं कॉन्फिडन्सनी सांगल्यावर म्हणलं मग परत राहुरीला जायचं तर ते 40-50 रुपये आणू कुठून मी दोघांचे, म्हणून परत आमदार निवासला यायचो. जेवढी भाकरी बांधून आणलेली असायची ती संपून जायची 2 दिवसात, आणि अक्षरशः 1-1, 2-2 जग भरून पाणी प्यायचो. 2-2 रात्र काढायचो. त्यांनी 2ला बोलावलेलं असायचं, सकाळी 6ला चर्चगेट सोडायचो, परत पायी पुन्हा 2च्या आधी तिथं पोहोचायचो. पुन्हा ते संध्याकाळी 6लाच यायचे आणि ते म्हणायचे देखो भाई अगले महिने आ जाओ, 13 तारीख को आ जाओ. असं 9 वर्ष चाललं माझं, 9 वर्ष. मग मी सोडून दिलं मुंबईचा त्रास. मग आता संयम आता कळायला लागला, तेव्हा अज्ञानच. आणि मग राहुरीत आलो. राहुरीत आमचे विजय सेठी, त्यांना म्हटलं आता वडिला शाहीर साबळे म्हणाले ते एका दृष्टीने खरं होती, चपला खरं. मग पुढे ते मजा झाली ती सांगतो ना पुढे. मग राहुरीत आलो आणि विजय सेठी होते, आता त्यांचा दुबईला व्यापार मोठा आहे. तर त्यांना म्हटलं आमची राहती जागा आहे, आता वडिलांनी तर सगळी शेती माझ्या पायासाठी विकली आहे, पण आता राहती जागा आहे ती तिचे 2 लाख रुपये येतील. म्हणलं मला 1 लाख रुपये द्या, मी शनी शिंगणापूरचा पोवाडा काढतो आणि ते कॅसेट काढून विक्री करून तुमचे पैसे देतो, नाही विकले तर उरलेले 1 लाख अजून द्या, मग मी जागा तुम्हाला देतो. तेव्हा बावळट झालं काय. आणि 1 महिना मग मला त्यांनी ट्रेनिंग दिली. मला वाटायचं मी पोवाडा गातो म्हणजे खासच गातो, असं तसं व्हायचं. मग चढ उतार आवाजाचे जे आज लोक रडतात मी बोलण्यानंतर, तर ते त्यांची देण आहे. ती आमचे गुणे सर मला शिकवायचे. आणि मग ती कॅसेट केली पोवाड्याची, शिंगणापूरचा पोवाडा. आणि पहिली कॅसेट आली माझी शनी शिंगणापूरचं राहुरीमध्येच. तिला कवर ते छापलं, इनले कार्ड पाहिलं. मग मला कुठे गप्प बसवत आहे. मग पुन्हा मुंबईला आलो. मुंबईत एक मुलुंडला मित्र होता, बाळासाहेब वारला तो आता. मग तो त्याचा मित्र आला आणि ते म्हणे मला पाहुण्याला मुंबई दाखवायची, म्हणे हे त्यांना राहुरीचे ते. आणि मग आलो माहीमला, त्याचे मावशी होती. आणि माहीमवरून चालत आलो तर माहीमच्या डेपोच्या बाजूला मला एक नाव दिसलं, कॅसेट कंपनीचं, प्रिझम. म्हणलं ही कॅसेट कंपनी का? म्हणजे हो प्रिझम. मग तिथं गेलो, राजू महाजन होते, त्यांना म्हटलं अशाची कॅसेट काढली. त्यांनी विचार केला का खेड्यातला मुलगा कॅसेट काढतो मुंबईपर्यंत येतो. त्यांनी ती ऐकली आणि लगेच बाहेरच्या याच्यातून आतल्या कॅबिनला घेतलं, जिथं AC होतं, गार वाटलं. मग म्हणे विजय तुम्ही बनवा पोवाडा. आणि गजानन महाराज आणि विठ्ठलराव विखेंचा पोवाडा केला. आणि मग माझी ती कॅसेट, मग मला त्या रिलीज झाल्यावर कुठे गप्प बस होतंय, पुन्हा ते विषय सांगायचे. मी पुस्तक आणायचो, त्याच्याहून पोवाडा लिहायचो. कारण शाहीर आणि गायकमध्ये फरक आहे. जो लिहून गातो त्याला शाहीर म्हणायचं आपण, आणि जो नुसतंच गातो त्याला गायक म्हणता येईल आपल्याला. तर असे 135 टायटल आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे गेले. मग पहिली कॅसेट झाली. शाहीर साबळेंना म्हणलं ही साहेब ही कॅसेट आणि हे तुटलेलं शँडेल 9 वर्षाचं, कारण मला नवीन घ्यायला पैसे नव्हते. आणि तेव्हा त्यांनी माझ्या पाठीवर थाप टाकली की म्हणे तू करून दाखवलं म्हणे. वा वा विजय, वा वा. तुझ्या बायकोबद्दल, मुलांबद्दल काय सांगशील? यशस्वी माणसाच्या पाठीमागे स्त्री असते. माझ्या आईच्या नंतर, म्हणजे आई आहे, आईच्या नंतर तिने ती जबाबदारी समर्थपणे पेलवली. मध्यंतरी जो माझ्यावर तो आघात झाला त्या दरम्यानची माझी 4 वर्षे फार विचित्र गेली. भाऊ वारला. मग त्यावेळेस मला शिवसेना प्रमुखांनी मुळाप्रवारा इलेक्ट्रिक सोसायटीमध्ये नोकरीला लावलं. तेव्हा 750 रुपये पगार होता महिन्याला. त्या पगारावर छोट्याशा खोलीमध्ये राहायचो. कित्येक दिवाळी अशी असायची की पैसे नसायचे, का मुलांना कपडे कसे घ्यायचे, घरात काय कसं करायचं, असे त्याही त्रासामध्ये तिनं साथ देतच राहिली. म्हणजे वेळ अशी यायची माझ्यावर की त्यावेळेस 1 रुपयाचा ठोकळा फोन असायचा. ती पापड लाटते अजूनही. आता इतकं महाराष्ट्रात कार्यक्रम होतात, लोक मला भेटतात, पाया पडतात, 10-20 हजार लोक येतात, सगळं व्यवस्थित आहे. तरीही तिनं ते पापड लाटायचं सोडलेलं नाही. ती त्या 2-3 किलो 5 किलो 10 किलो 15 किलो पापड दिवसाला लाटते. दिवसाला? हो दिवसाला. हो.
आता 15 किलो इझी लागते आणि 23-34 का 35 रुपये किलोचा त्याच्यामध्ये भाव मिळतो तिला. आणि त्याच्यातून तिनं ते करता करता तिने ते 1 लाखाचं ते गळ्यामध्ये मंगळसूत्र तिने करून घातलंय. ती माझ्यावर अवलंबून नाही. माझा मुलगाही तसा, जो आता बरोबर आलाय माझ्या, इतकं चंद्रपूरला जातो मी, नागपूरला जातो, इतका लांबचा प्रवास असतो तरी माझ्याबरोबर येतो. मुलगी माझी तर इतकी हुशार की तिला 10वीला, आता 12वीला आहे, तर तिला 100 पैकी पेपर असलं तर तिला 98 मार्क पडतात. अरे वा वा. 20 पैकी असलं तर तिला 18-19 मार्क पडतात. म्हणून माझे स्वप्न आहे, तिला सांगितलं की ताऊ तुला आता मला IAS अधिकारी करायचं आहे, कलेक्टर बनवायचं आहे. आणि ती मी केलेला MPSCचा अभ्यास घेऊन वाचते. आणि आता FY झाल्यानंतर तिला बरोबर TY साठी मी अविनाश धर्माधिकारी साहेबांकडे 1 वर्ष ठेवणार आहे. आपल्याला वाटतं घरी राहून करता येईल अभ्यास, पण सफरचंद काश्मीरमध्ये जसं पिकवता येतं तसं आपल्याला घरी नाही पिकवता येत. त्या वातावरणात तिला सोडेल, पण निश्चितच ती लाल दिव्याच्या गाडीमध्ये IAS अधिकारी बनून येईल. हे माझ्या वडिलांचंही स्वप्न होतं की मी तहसीलदार व्हावं, पण मला करायचं नव्हतं ते, पण एक करून गेलो. पण ह्याच्यामध्ये माझा मोठा भाऊ, लहाना भाऊ बाळकृष्ण, आता तो मोठा वारला तरी आता लहान आहेच, जो गाडी चालवतो माझी, रात्र जागतो बरोबर माझ्यासाठी. आमच्या घरामध्ये अपंग आहे याची जाणीव कधीही होऊ न दिलेली. मला आत्ताही सगळं जागेवर आहे. आंघोळ करताना पाणी तयार, कपडे लगेच तयार, अजिबात मला कुठलाही प्रकारचा त्रास नाही. जे कामं मी अगोदर केलेले आहेत, वडील कामावर जायचे, ते ड्युटीवर गेले की मी त्यांचे कपडे घ्यायचो, धुत बसायचो, धुवून त्याला वाळवायचो, तांब्यामध्ये कोळसा भरायचो, त्याने इस्त्री करून ठेवायचो. त्यांना ते मळके वाटायचे आणि दुसऱ्या दिवशी आल्यावरती म्हणायचे माझा जुना ड्रेस कुठं ठेवला, कारण शिस्त त्यांना फार आवडायची, वेळेचं भान त्यांना असायचं. म्हणून मी आत्ताही कार्यक्रमात वेळेचं सांगतो. ह्या मुंबईमुळे मला वेळेचं भान कळलं. आपण सहज लोक म्हणतात की टाईम इज मनी, म्हणून मी कार्यक्रमातही माझ्या सांगत असतो की आपण वेळेला महत्त्व द्या. आणि 1 मिनिटामध्ये लोकांना सांगतो तर लोकांना तेव्हा कळतं. म्हणजे मलाही आता तुम्हाला या माध्यमातून मलाही सांगायला आवडेल की बघा 365 दिवसाचा जो कालावधी आहे त्याला आपण 1 वर्ष म्हणतो. या 1 वर्षाच्या वेळेला महत्त्व किती आहे ते 10वीमध्ये नापास होणाऱ्या विद्यार्थ्याला विचारा, म्हणजे 1 वर्षाच्या वेळेचं महत्त्व आपल्याला कळेल. 1 वर्षानंतर आपण 1 महिन्याचं पाहू. 1 महिन्याच्या वेळेला महत्त्व किती आहे तर 8व्या महिन्यामध्ये बाळंतीण होणाऱ्या महिलेला विचारा, म्हणजे 1 महिन्याच्या वेळेचं महत्त्व आपल्याला कळेल. 1 महिन्यानंतर आपण 1 आठवड्याचं पाहू. 1 साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा की आठवड्याच्या वेळेला महत्त्व किती आहे. आठवड्यानंतर आपण 1 दिवसाचं पाहू की दिवसभर काम करणारा, काबाड कष्ट करणारा मजूर पहा आणि संध्याकाळी मात्र त्याला मजुरी मिळत नाही. त्या मजुराला विचारा 1 दिवसाच्या वेळेला महत्त्व किती आहे. 1 दिवसानंतर आपण 1 तासाचं पाहू की ज्या वेळेला 1 तास आपला मृत्यू पुढे ढकलण्यासाठी राजा सिकंदरनं आपलं अर्धराज्य देऊ केलं, त्या राजा सिकंदरला विचारा 1 तासाच्या वेळेला महत्त्व किती आहे. 1 तासानंतर आपण 1 मिनिटाचं पाहू की ज्या वेळेला अमेरिकेमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरची इमारत कोसळली आणि ती इमारत कोसळण्याच्या बरोबर 1 मिनिट तो इसम त्या इमारतीच्या बाहेर पडला, त्याला विचारा 1 मिनिटाच्या वेळेला महत्त्व किती. आणि मिनिटानंतर आपण 1 सेकंदाचं पाहू की धावणारा धावपटू आहे आणि धावता धावता केवळ 1 सेकंदानं मागे पडला म्हणून सुवर्णपदक जिंकू शकला नाही, त्याला विचारा 1 सेकंदाच्या वेळेला महत्त्व किती आहे. म्हणून माझी सर्वांना विनंती असते की इतरावर टीका करण्यासाठी जो वेळ आपण खर्च करतो तोच स्वतःच्या सुधारणेसाठी खर्च करा, मग इतरावरती टीका करायला वेळच राहणार नाही. आणि मी सुद्धा आता तुमचा अधिक वेळ घेणार नाही पुढचा प्रश्न विचारायला. आपण एक छोटीशी पुन्हा एकदा विश्रांती घेऊया आणि पुन्हा पुढच्या प्रवासाला निघूया. मित्रांनो, पुन्हा एकदा एक छोटीशी विश्रांती घेऊया. लवकरच भेटतो दुसरी बाजू या कार्यक्रमामध्ये शिवशाहीर विजय तनपुरे यांच्याशी गप्पा गोष्टी करता करता. की जे शरीराने अपंग आहेत त्यांना आणि जे मनाने अपंग आहे, कारण शरीराच्या अपंगत्वापेक्षा मनाचं अपंगत्व फार वेगळं असतं, भयंकर असतं. आणि मनाचा शोध अजूनपर्यंत कोणाला लागला नाही. त्यांना 1 वाक्यात मला असं सांगता येईल, मी नेहमी सांगतो की विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. खूप इंटरेस्टिंग माणूस दिसतोय हा. विजय, शिवाश्रम असं मी ऐकलेलं आहे, त्याबद्दल थोडक्यात मला काय सांगशील आणि त्याबद्दलच्या संकल्पना किंवा पुढच्या योजना याबद्दल काय सांगू शकशील? शिवाश्रम याच्यामध्ये महाराष्ट्रातला कुठलाही अपंग तिथे येऊन स्वाभिमानाने जगेल
त्याच्यासाठी कोल्हापूरहून एक पुस्तक आणलं आहे. त्याच्यामध्ये 500 उद्योग त्यांनी दाखवलेत की त्याच्यातले किमान 200 आपल्याला करता येतील त्या अपंगांना, असे त्या कॅटेगरीप्रमाणे. मग त्यांनी तिथे यायचं नुसतं खायचं नाही, कारण कष्ट तो सभी को करने पडते है, भगवान सिर्फ लकीरें देता है, रंग अपने को भरने पडते है. मग तिथे येणार ते राहतील. प्लस अपंग वृद्ध कलावंत ज्यावेळेस हवेमध्ये राहतो त्याला तो पुढचा भविष्याचा विचार करीत नाही, लोक कलावंताचं बोलतो मी. आणि मग तेव्हा शेवट जेव्हा येतं वार्धक्याला, ते जेव्हा जातात तेव्हा सर्व काही त्यांचं संपलेलं असतं. हो, म्हणून ते त्यांना काही राहत नाही. मग ते त्यांना तिथे त्यांना सांभाळलं जाईल. आणि अधिक आई वडिलांना, जे आई वडिलांना मुलं सांभाळत नाही असेही आई वडील तिथे राहतील. परंतु हां, शिवाश्रम त्याला नाव दिलं. शिव म्हणजे कल्याण. आणि त्याच्यामध्ये मी तरुणांना तर विनंती करतो की छत्रपतींच्या चरित्रामधून जरी काही शिकता नाही आलं, आई वडिलांचं कसं ऐकत होते छत्रपती, जिजाऊ मातेंचं शब्द म्हणजे राजांसाठी प्रमाण होतं. शहाजीराजांची ज्या वेळेला जेजुरीच्या पायथ्याला जेजुरी खंडोबा देवाच्या साक्षीने राजांची पहिली भेट झाली. राजांनी जिरेटोप उतरवला, शहाजीराजांच्या समोर ठेवला आणि आत्तापर्यंत कमवलेला आबासाहेब तुमच्या चरणी अर्पण. आणि राजांनी शहाजीराजांच्या पालखीला खांदा दिला. मग त्यावेळेस राजे म्हटले नाही की मी राजा आहे कसा खांदा देऊ, म्हणून आईवडिलांचा मान करा, जग तुमचा सन्मान करेल, असं तरुणांना मी नेहमी सांगतो. आणि त्या तरुणांनी तेच शिवचरित्रातून शिकावं. तर एवढ्या गोष्टी तू केल्यास, एवढ्या गोष्टी करता करता एवढं दुःख तुला भोगावं लागलं, अडचणींवर मात करावी लागली, अपमान सहन करावे लागले, तरीही त्यातली सगळी कटुता बाहेर फेकून देऊन, दूर सारून तू अपंगांच्या करता जे काही काम करतोयस, ह्या शिवाश्रमाबद्दल किंवा वृद्धांबद्दल किंवा तरुणांना एक आवाहन करतोयस की आईवडील हे आपले दैवत असतात, तेव्हा त्यांचं संगोपन करणं, त्यांची जेव्हा वृद्धापकाळाची वेळ येते तेव्हा ते लहान मुलं झालेले असतात, तेव्हा त्यांनाही सांभाळणं किती आवश्यक आहे असं तू आवाहन करतोयस. हे सगळी तुझं समाजकार्य करतोयस, अपंगांना नवी उमेद देण्याचा प्रयत्न करतोयस. हे सगळं करत असताना अशी काही एखादी गोष्ट राहिली आहे का की जी तुला करायची वाटते, जी राहून गेली? असं काहीच राहिलं नाही आता, कारण माझं अंतिम ध्येय शिवाश्रम आहे. असं काही राहिलं असं नाही वाटत. फक्त एक खंत एवढी वाटती की माझे वडिलांना हे सगळं माहीत होतं की मी असं करणार आहे, आणि ते जिवंत असायला हवे होते. कारण ते गेल्याच्या दुसऱ्या दिवशी मी पुन्हा मुंबईत एक लाईव्ह टेलिकास्ट होते माझं, तेव्हा आलो होतो. बाकीच्या लोकांना वाटलं की कसं काय वडील वारले तर हा दुसऱ्या दिवशी निघून गेला. मग मी त्यांना अशोक सराफांचं उदाहरण दिलं, सचिन तेंडुलकरचं उदाहरण दिलं की आपलं कर्म ही पूजा आहे, कर्म पहिलं करा. आलेल्या जीवनामध्ये आलेल्या प्रत्येकाला जायचं आहे, पण वडिलांची ती इच्छा होती की माझ्या मुलानं पुढं जावं. आणि टी व्हीवर जातोय म्हटल्यानंतर त्यांच्या आत्म्याला तो आनंद वेगळाच झाला असेल. मग मी ते दुःख मनात न ठेवता आलो. सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं, तेव्हा समजलं सगळ्यांना की आता यांचे वडील आज हयात नाहीत, पण त्या ज्या वडिलांनी आम्हाला शिस्त लावली, मिलिटरीची त्यांची शिस्त होती, म्हणून आजही आमच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची शिस्त आणि एक नियोजन याच्यामध्ये कुठलीही तडजोड केली जात नाही. काहीच कुठल्याही प्रकारची तडजोड नियोजनामध्ये की माझ्याकडं हे जे शिवाश्रम होतं आहे त्याच्यासाठी आता एखाद्याला वाटेल अतिशोक्ती सांगतोय, पण नाही, जे खरं आहे ते सांगावं म्हणून सांगतो की माझे जे शिवगर्जना नावाचे पोवाड्याचे कार्यक्रम होतात त्याच्या कार्यक्रमातल्या रकमेतून 25% रक्कम मी बाजूला काढतो. जे कीर्तन करतो त्याची पूर्ण रक्कम त्या खात्यामध्ये टाकतो शिवाश्रमाला. आणि गाड्यांचे टोल आत्ता जून महिन्यात ते माफ झालेत, पण मला पहिल्यापासून गाडीला टोल लागला नाही. का लागला नाही मला नाही माहिती, पण मुंबईला आलो तर 300 रुपये टोल वाचायचा. घरी गेल्यानंतर ते 300 रुपये त्या खात्यामध्ये टाकून द्यायचो. इतकंच काय, आमच्या बाळूनी मला अपंगांची जे पेन्शन मिळते 600 रुपये तेही चालू झाले आणि तेही तिकडे टाकतो. असं करता करता आता शाहिरीवरती मी प्रबंध करतोय. प्रबंध झाल्यानंतर मला लोक डॉक्टर विजय तनपुरे म्हणतील, मग तेव्हा बाकीचे अपंग म्हणतील विजय तनपुरे जर डॉक्टर झाले तर आपण निदान कंपाऊंडर तरी व्हावं ना, म्हणून ते लोकांचे यांना ते प्रेरणा मिळावी. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या ज्यांना म्हणजे जे अव्यंग आहेत त्यांना आणि ज्यांच्या नशिबाने त्यांना व्यंगत्व स्वीकारावं लागलेलं त्यांना, अशा तरुण पिढीला काय सांगशील?
त्यांना तर असं सांगेल मी की जे शरीराने अपंग आहेत त्यांना आणि जे मनाने अपंग आहे, कारण शरीराच्या अपंगत्वापेक्षा मनाचं अपंगत्व फार वेगळं असतं, भयंकर असतं. आणि मनाचा शोध अजूनपर्यंत कोणाला लागला नाही. त्यांना एका वाक्यात मला असं सांगता येईल, मी नेहमी सांगतो की जिंदगी में कभी उदास नहीं होते, तकदीर की खेल से निराश नहीं होते, हाथों की लकीरों पर यकीन मत करना क्योंकि तकदीर उनकी भी होती है जिनके हाथ नहीं होते. असं अपंगांना आणि जे मनाने आहेत त्यांना सांगेल मी. या अर्थाचा पोवाडा तुझ्याकडे आहे का, तू लिहिलेला या अर्थाचाच लोकांना स्फूर्ती देणारा? नाही, आता येतोय तो. मग तो की स्फूर्ती मिळेल की राजांनी हे लोक आत्महत्या करतात वगैरे, त्याच्यावर राजांनी कधी मनामध्ये आलं नाही राजांच्या की आपण आत्महत्या करावी. आपल्यापेक्षा 1000 पटीनं संकट छत्रपतींना आले तरी त्यांनी आत्महत्येचा मनात त्यांचा विचारही शिवला नाही. मग हे आत्महत्या करणारे जे निराश झालेले शेतकरी आहेत महाराष्ट्रामधले, कोणत्याही महाराष्ट्राच्या कुठल्याही भागातले असो, आत्महत्या हा उपाय नाही. म्हणूनच छत्रपतींच्या संदर्भामध्ये अशा तऱ्हेची एक वैचारिक त्यांना दिशा देणारा की निराश होऊ नका, संकटावर मात करा, अशा तऱ्हेचा जर पोवाडा तू आत्ता गायलास तर ते शब्द आता येतीलच असं, कारण ते अजून काम तशा तऱ्हेचा दुसरा मग ते त्याच्यावरती आपण की राजे, आपल्याला वाटतं की राजे याला आग्र्याच्या कैदेमध्ये राजे अडकले, मग संकटावर त्यांनी मात केली की आग्र्याच्या जाता भेटीला जाऊन भेटले औरंगजेबाला, औरंगजेब नाराज झाला, कैद त्यानं केलं राजाला जिरहाजी केलं राजाला जिरहाजी, की राजांना औरंगजेबानं कैद केलं आणि आता मृत्यूशिवाय दुसरा पर्याय नाही याच्यातून. मग राजे तरी सुटले, कारण याच्यावरती जिजाऊ माँसाहेबांनी लहानपणी केलेले संस्कार की भगवान गोपाल कृष्णाच्या, प्रभू रामचंद्राच्या कथा राजांना ऐकवल्या आणि मग राजांचं आता कळून चुकलं की याच्यावर मृत्यूशिवाय पर्याय नाही. मग राजांच्या बरोबर जे होते कवी परमानंद, ते आमच्या नगर जिल्ह्यातले खेडले परमानंद गाव नेवासा तालुक्यातलं, आणि मग राजे कवींना म्हणाले, कविराज आता देवजन्माची गोष्ट सांगा आम्हाला. आणि मग कवींनी गोष्ट सांगायला सुरुवात केली की मथुरेच्या कारागृहामध्ये भगवान वसुदेव देवकीच्या समोर भगवान गोपालकृष्ण प्रगट झाले आणि ते म्हणाले, मला इथं ठेवू नका, तर नंदाच्या घराला माझं नेई गोकुळाला, असं सांगितलं. मग त्यावेळेला वसुदेव म्हटले की एवढा मोठा विश्वव्यापक तू देवा, तुला कोणती टोपली आणू की त्याच्यामध्ये असा मी बसू. तेव्हा भगवान गोपालकृष्णाने बालरूप घेतलं आणि मनामध्ये माहीतच होतं की आपल्या मातेला वात्सल्य भावाचा आनंद कधी मिळालाच नाही, तो आनंदही त्या मातेला भरभरून दिला. मग त्यावेळेला वसुदेवाने वेळूच्या टोपलीमध्ये भगवान गोपालकृष्णाला घातलं, डोक्यावर टोपली घेताच हातापायातल्या बेड्या गळून पडल्या आणि गोकुळात गेले. पोवाड्यामध्ये हे सांगतो ना पुढे ते आलंय ते की राजांनी हे ऐकलं की राजे म्हणाले, पंत असेच म्हणाले ना तुम्ही की या मथुरेच्या कारागृहातून भगवान गोपालकृष्ण या गोकुळामध्ये गेले. ते म्हणे हो. राजांनी म्हणे ठीक आहे, मला हेच करायचं. आणि मग ते राजांच्या डोक्यामध्ये योजना आली की मला आग्र्यावरून मथुरेला जायचं. आणि मग राजे त्या कैदेतून निसटले आणि सगळ्यांना आनंद झाला. संकटावर मात केली समयाला, मात जेव्हा केली समयाला, राजा जेव्हा स्वये निघाला, शंभू बाळ होता संगतीला, आणि त्यावेळेला राजांनी शंभू बाळाला मथुरेमध्ये ठेवलं आणि म्हणून तिथं शंभू राजाचं संस्कृतचं शिक्षण झालं आणि माझा राजा स्वराज्यामध्ये सुखरूप आला, पण आत्महत्या केल्या नाही. म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना मी सांगतो की आत्महत्या हा कुठल्याही गोष्टीवरचा कायमस्वरूपी विलाज असू शकत नाही. आलेल्या संकटाला जर पायरी करत चाललं तर यश तुम्हाला मिळणारच आहे, पण त्याच्यासाठी थोडी श्रद्धा हवी. श्रद्धा आहे तर मग सबुरी मात्र ठेवायला हवी. मग कुठलाही संसार असो किंवा परमार्थ, याच्यामध्ये 2 गोष्टींना फार महत्त्व आहे की एक तर म्हणजे नियम आणि दुसरा म्हणजे संयम. कुठलीही गोष्ट नियमानं सातत्यानं करत राहा, पण त्याचा जो रिझल्ट येणार आहे त्याच्यासाठी मात्र संयम ठेवा. आणि याच्या अगोदरचा एक शब्द जर काढला तर फक्त यमच खाली राहतो. अप्रतिम हा पोवाडा आहे. यातून जर आपल्या महाराष्ट्रामधल्या निराशेने घेरलेल्या शेतकऱ्यांनी काही घेतलं तर बरं होईल. त्यांनी घ्यावं अशी माझी त्यांना प्रार्थना आहे. कारण आत्महत्या हा कोणत्याही संकटावर मात करण्याचा मार्ग नव्हे.
विजय, आपण एक पुन्हा एकदा छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. मित्रांनो, एक छोटीशी विश्रांती, पुन्हा भेटूया काही वेळातच. की माणसानं कसं जगावं हे आम्हाला रामायण शिकवतं, माणसानं कसं मरावं हे आम्हाला श्रीमद भागवत शिकवतं, परंतु राष्ट्रासाठी कसं जगावं हे छत्रपतींचं चरित्र शिकवतं. दुसरी बाजू, दुसरी बाजू, दुसरी बाजू, दुसरी बाजू, दुसरी बाजू, दुसरी बाजू, दुसरी बाजू. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. हा एकूण जो तुझा सगळा प्रवास झालेला आहे, याच्यामध्ये तू कुणाकुणाचं ऋण मान्य अशी तशी बरीच मंडळी असतील, पण त्यातल्या त्यात म्हणजे केवळ नावं मोठी म्हणून नाही, पण त्यातल्या त्यात कदाचित तुला वाईट अनुभव देणारा आणि नंतर तुझे पाय धरणाराही असू शकेल, की ज्याच्यामुळे तुला आणखीन स्फूर्ती मिळाली. अशी कोण कोण माणसं आहेत? तुम्ही नावं घेतलीस नाही घेतलीस तरी झालं. तुम्ही म्हणाले त्याप्रमाणे यादी फार मोठी आहे, हां. पण खरंच कलावंत म्हणून मी पहिल्यांदा आधी कलावंताचं पाहिलं की मध्ये जो काळ मला खराब गेला तो आजारी पडल्यानंतरचा, त्या काळामध्ये खरा अर्थ ज्यांनी साथ दिली त्याच्यामध्ये विशाल बोर्डे, बाबासाहेब बोर्डे, त्याच्यानंतर रामकिसन परदेशी, अशोक सावंत, नंतर माझा भाऊ बाळकृष्ण आणि त्यानंतर बस हे 4-5 जण यांनी मला साथ दिली. आणि मी पुन्हा त्या जसं आमचे डॉक्टर सुधीर क्षीरसागर तर म्हणतात की तुम्ही तर फिनिक्स पक्षानं राखेतून उडी घ्यावी तशी ती झेप तुम्ही घेतली. पण ही फार मोठी यादी, त्याच्यामध्ये विजय सेठी, आमचे बापूसाहेब तनपुरे, अरुण धोंडे, पैलवान गुलाब बर्डे की ज्यांनी महाराष्ट्र केसरी पद मिळवलं, आमचे राहुरीचे सुरेश शेवले, बंडू शिंदे, माझे आई वडील, माझा भाऊ, माझी पत्नी, अगदी अगणित लोक आहेत की कोणाला घ्यावं नाव आणि कोणाला हे करावं. पण ज्या काही हा विजय तनपुरे एकट्यानं घडलेला नाही, अनेक जणांचा हात याच्यामध्ये आहे की मला घडवण्यामध्ये. तेव्हा आज हे जे कर्तृत्व झालं माझ्याकडून, म्हणून आज तुम्ही मला इथे सन्मानानं बोलवलं, फार मोठा सन्मान दिला की, आणि हे श्रेय जातं खरं त्यांना. मी काही नाही, कारण मी एक कठपुतली आहे असं मी समजतो. मला काही फक्त एक मिळालं काहीतरी, पण हे बुद्धीच्या जोरावर केलं. आज जे आपल्याला लोक मला बाळासाहेब ठाकरेंचा पोवाडा गायला म्हणून एक ओळख माझी निर्माण झाली महाराष्ट्रात. पण तोही कसा प्रसंग घडला की ते 5 गार्डनला राहायचे आणि चंपकजींना फोन केला आणि मला जायचं होतं. त्यांनी सांगितलं जा आता, त्यांना भेटा म्हणे. फोन झाला, माझ्या देखत झाला. माझ्या खिशात 140 रुपये. म्हणलं आता इथून जायचं म्हणजे दादरपर्यंत रिक्षाने जायचं, तिकीट काढायचं, वेस्टर्न लाईनला पायी पायी पुन्हा लोकलमध्ये बसायचं, सांताक्रूजला जायचं, तिथून परत पायी त्या जुहूच्या हरेरामकृष्णापर्यंत जायचं. म्हणजे एवढ्या वेळात तेव्हा मोबाईल पण नव्हते, पेजर नंतर आले. आणि मग ह्या लोकांत मी दोघांच्या मोठ्या माणसात माझा चुरा होईल. मग मी आयडिया केली, बाहेर आलो 5 गार्डनच्या, म्हणलं टॅक्सी. ते आला, त्यांचं जी म्हणलं चलो जुहू जाना आहे. आणि वटमध्ये त्याला म्हणलं या असलेलो हायवे से मातोश्रीच्या समोरून जातो, तो अमिताभ बच्चनच्या बंगल्यापासून बरोबर त्या तिथे जातो. तिथे गेलो, ते लगेच उतरल्यावर म्हणतो 275. आता कुठून आणू 275? पण म्हणलं रोको अंधेरी जाना आहे आगे. कशाचं अंधेरी, कशाचं काय? पण ती गेटला गेलो, त्याला म्हणलं चंपक जैसे मिलना है. त्यांचं नाही ऐसे नहीं मिल सकते. म्हणलं अरे बाला साहब ने अभी फोन किया था. त्यांनी इंटरकॉमवर विचारलं, चंपकजीने म्हणजे भेज दो. गेलो, ते तर मला 1 मिनिट भेटले फक्त. हे तर मोठी माणसं, 1 मिनिट भेटले. मग ते म्हणे ठीक आहे, बाला साहब का फोन आहे, आता कर दो पोवाडा. म्हणलं सर अभी मैं टॅक्सी में चल के, एवढंच बोललो. त्यांनी लगेच ड्रावर उघडला, 10,000 रुपये बंडल ठेवला माझ्यापुढं, व्हाउचरवर सही केली. खाली आलो, टॅक्सीवाल्याला म्हणलो देखो भाई आगे अंधेरी बंधेरी जाना ही नहीं है, लेकिन मेरे पास पैसे नहीं थे तो तुम झगड़ा कर लेते, लेकिन मुझे कॉन्फिडन्स था कि यहाँ से मिलेगा, ये लो तुम्हारा पैसा. मग त्यानं पैसे घेतले आणि मला फुकट सांताक्रूज स्टेशनवर फुकट सोडलं त्यानं. मग ती संधी मी जाऊ दिली नाही. अशा संधी उपलब्ध होत गेल्या नव्हे कराव्या लागतात, ते वातावरण करावं लागतं आणि त्या पद्धतीने. तेव्हा पण हे संत महांतांचा, गुरुजनांचा माझ्यावरती आशीर्वाद आहे. म्हणून तर हे सर्व गोष्टी तू केल्यास. तू कीर्तनाच्या संदर्भात काही बोलला नाहीस, तर कीर्तनाकडे कसा वळलास ते अगदी थोडक्यात सांग, कारण नंतर आपल्याला पुढचे काही प्रश्न घ्यायचे. मुंबई दूरदर्शनवर एक कार्यक्रम चालायचा दर शनिवारी, नाचू कीर्तनाचे रंगी. आणि शशिकांत भोसले म्हणून अधिकारी होते तिथे. त्यांनी मला सांगितलं विजय एक कीर्तन अभंग घ्यान करा कीर्तन. मी म्हणलं ठीक आहे, मी कलाकार म्हणून करेल. पण मग ते कीर्तन पाहून मला लोकांनी म्हटले या आमच्याकडं कीर्तनाला. मग काल्याच्या आदल्या दिवसाचं कीर्तन आहे, मग त्याचे नियम आहेत काही.
मग नियम म्हणून म्हणलं मग मी ते शिकू द्या मला, आणि सांस्कृतिक संचालनालयाकडे अर्ज पाठवला. अजय आंबेकरांची अक्षरशः खोटं बोललो मी, हो. आणि 30 वय पूर्ण झाल्यानंतर चालत नाही. मग पोहोचलो डिकसळला, ते प्रशिक्षण घेतलं, तावून सुलाखून निघालो. मी त्यांना म्हटलं नाही मी शिवशाहीर विजय तनपुरे म्हणून. रात्री 2-2 वाजेपर्यंत टाळीची प्रॅक्टिस केली, पुन्हा गार पाण्यानं पहाटे 4 वाजता आंघोळ करायची, आणि 1 महिना तावून सुलाखून निघालो. आणि मग म्हटलं आता कीर्तन करू. पण तोपर्यंत दूरदर्शनचा तो कार्यक्रम बंद झाला. पण मला एक कीर्तनामुळं एक विचाराची दिशा बदलली, कारण ती शक्ती नामामध्ये आहे. मी तो अल्पमती हीन, काय वर्णू तुमचे गुण, उदकी तारिले पाषाण, हे महिमान नामाचे. हे कीर्तनामुळं, अध्यात्मामुळे मानसिक शांतता ती कुठे मिळत नाही. असं काय आहे का बाजारात जायचं धर 10-20 रुपये दी मला शांती, नाही जमत तसं असं. आणि मग ती आपल्यामध्ये आहे, ती शोधावं लागते. दूरदर्शननी हे एक तुझ्यावरती उपकारच केले म्हणायचे. कार्यक्रम बंद करे आणि कार्यक्रम बंद होणारे तुला कळवलं नाही, त्यामुळे तू शिक्षणही घेऊन मोकळा झालास. पण ते एक आयुष्याला एक पॉइंट मिळाला माझ्या. आपण आता झटपट प्रश्नाकडे वळतो. तुझी पहिली कॅसेट कधी प्रकाशित झाली? 1993 ला. म्हण मराठीतली एक म्हण आहे, ती पूर्ण कर. अति शहाण्याचा त्याचा बैल रिकामा. कोणत्या सामाजिक व्यक्तीचा, सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तीचा तुझ्यावर प्रभाव आहे? अण्णा हजारे आणि शिवसेना प्रमुखांचा. कोणत्या राजकीय व्यक्तीचा तुझ्यावर प्रभाव आहे? अर्थातच शिवसेना प्रमुख. तुझं आवडतं ठिकाण? आमची राहुरी. कोणत्या गोष्टीचा तुला त्रास होतो? लोक ज्या वेळेस अध्यात्मामध्ये राहून खोटेपणा करतात आणि भक्तीचा अवडंबर करतात, त्याचा त्रास होतो. तू शाहीर नसतास तर विजय तुला काय व्हायला आवडलं? माझ्या वडिलांची इच्छा होती मिलिटरीत जावं. मी NDA ला जाऊन त्यांना वाटलं तर मी मिलिटरीत आहे तर माझा मुलगा ऑफिसर व्हावा. भूतकाळात तुला ढकलला आणि भूतकाळ तुझ्या वाट्याला आला तर कुठली गोष्ट तुला बदलावीशी वाटेल? माझे गुरु बाबासाहेब देशमुखांनी जाता जाता सांगितलं की माझ्याकडून चुकीचा इतिहास छत्रपतींचा गेला तर तो निश्चितच चांगला, आणि शिवायन कथेच्या रूपानं तो आणला मी लोकांच्या समोर. शिवायन जर तुम्ही 20 सेकंद देत असाल मला तर त्याची मी माहिती सांगेन. बोल ना पटकन. की माणसानं कसं जगावं हे आम्हाला रामायण शिकवतं, माणसानं कसं मरावं हे आम्हाला श्रीमद भागवत शिकवतं, परंतु राष्ट्रासाठी कसं जगावं हे छत्रपतींचं चरित्र शिकवतं, आणि राष्ट्रासाठी कसं मरावं हे धर्मवीर संभाजीराजांचं चरित्र शिकवतं. आणि ती कथा मी 7 दिवस सांगतो विस्तारानं. 7 दिवस मला पुरत पण नाही वेळ सांगायला. व्हेरी गुड. आणि वर्तमान काळामधली एखादी गोष्ट बदलावीशी वाटली तर कुठली बदलशील? जी शिक्षण पद्धती मुलांना ठेवली 8वी पर्यंत पासच करत त्याच्यामुळे मुलं अभ्यास करत नाही आणि मग 10वीला त्याचा परिणाम होतो, ती बदलू शकेल मी जर संधी मिळाली तर. तू छत्रपतींबद्दल एका वाक्यात काय सांगशील? राजा धीराज योगीराज जाणता राजा. दूरदर्शन बद्दल काय सांगशील? दूरदर्शननं तर मला लोकप्रियता मिळवून दिली. लहान असल्यापासून अनेक कार्यक्रम या दूरदर्शनवर केले की लोकांच्या मनामध्ये मला घराघरामध्ये पोहोचवलं. आणि आज तर खरंच मी दूरदर्शनचा पुन्हा पुन्हा आभारी आहे की मी केलेला संघर्ष इतक्या दीर्घ कालामध्ये 1 तासाच्या मालिकेमध्ये आपण हे सगळं तुमच्या फिल्मी लोकांचा व्यासपीठ असून सुद्धा माझ्यासारख्या एका पामराला तुम्ही इथे संधी दिली आणि माझी जे केलेला संघर्ष तो लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्रिवार दूरदर्शनला मानाचा मुजरा करतो की याच्यातून दुसरे अपंग निश्चितच काहीतरी शिकतील. म्हणून धन्यवाद दूरदर्शनला आणि धन्यवाद तुम्हाला सर्व या तुमच्या या टेक्निशियन टीमला की त्यांनी माझं हे लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याची एक संधी दिली आणि त्याच संधीचं मी नक्कीच सोनं करीन, तुमच्या विश्वासाला पात्र राहील. म्हणून म्हणलं जीवायन करतोय, म्हणलं आपण एवढं करून जर असंही मरणारच आहे आपण ना, मग असं मरूया अपंगासाठी. त्याच्यावर तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. बरं, तू आता तुझा शब्द दिलेला तो पाळ. तू शेवटचा एक मस्तपैकी पोवाडा गाणार आहेस. हो, आता पोवाड्याच्या ऐवजी आपण जर महाराष्ट्रात राहतो त्या महाराष्ट्राचं जर वर्णन आपण ऐकलं तर किती भारी होईल ते. नाही, मला पोवाडा असं वाटतंय पोवाडा तू गावा, कारण तू त्याकरता सुप्रसिद्ध आहे महाराष्ट्र. धन्यवाद धन्यवाद. ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझ अंबे करुण प्रारंभे, डफावर थाप तुंतुन्यातान. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शिवरायाच गातो गुणगान जी जी जी. आधी नमन महाराष्ट्राला हे हा,
आधी नमन महाराष्ट्राला, भारत मातेला, माता पित्याला, शाहीर देशमुखाला, शाहिरी साज चढविला, नगर जिल्हा राहुरी तालुक्याला, आज गातो शिवरायाला, शाहीर विजय गातो पोवाड्याला, गातो पोवाड्याला, जिरहाजी जी. धन्यवाद. वा वा वा. विजय, तू एवढा वेळ अशा परिस्थितीमध्ये वेळ काढून राहुरीहून इकडे आलास, म्हणून दूरदर्शनतर्फे आमचे जे निर्माते आहेत या कार्यक्रमाचे, निरंजन पाठक, त्यांच्यातर्फे आमचा हा सगळा जो तंत्रज्ञानचा चमू आहे त्यांच्यातर्फे आणि माझ्या स्वतःतर्फे तुझे मनपूर्वक धन्यवाद आणि तुझं अभिनंदन. तू इतकं काम करतोयस त्याबद्दल. या वहीमध्ये ह्या कार्यक्रमाबद्दल तुला काय वाटलं हे थोडक्यात, म्हणजे एक 2 ओळीमध्ये, कारण तू शाहीर आहेस, तू थोडक्यात तू म्हणू शकतोस तू, तर ते तू म्हणायचंस तुला काय वाटतं ते. आणि त्याच्या शेजारी मी तुझा फोटो लावणार आहे. इथे लिहायचंच, तारीख घालायचीस, इथे लिहायचंच थोडक्यात, आणि इथे मी तुझा फोटो लावेन.